मुदखेड या ठिकाणी आगामी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात मुजीब अहमद अन्सारी यांची पत्रकार परिषद संपन्न झाली असून ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी सांगितले आहे। 2025 त्या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी 2017 पासून ते 2022 पर्यंत संपूर्ण गावाचा लोकांनी आशीर्वादामुळे निवडून आलो आणि 5 वर्ष अत्यंत चोखपणे नगर अध्यक्षाची जबाबदारी सांभाळलो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस जे मी निवडणूक जाहीरनामा माझ्याकडून दिलो होतो त्याच्यातले 90% काम पूर्णत्वास केलेला आहे आणि जे काही कामे नवीन आता पुढे येईल ते पूर्णपणे काम आता पुढच्या कार्यकाळामध्ये जर निवडून आलो, लोकांनी आशीर्वाद दिला, गावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर पूर्णत्वासकडे नेऊत। त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे मागच्या 5 वर्षामध्ये मी जे कामे केलेली आहेत त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा मुदखेडची जनता, सगळ्या समाजाचे लोक माझा साथ देतील आणि मला पुन्हा या निवडणुकीमध्ये विजय ठरवतील असा माझा विश्वास आहे। 2017 ते 2022 हो, या कालावधीमध्ये आपण मुदखेड नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष होता। पहिल्यांदा आपण आपल्या कार्यकाळात काय काय विकास कामं झाले या संदर्भात? मी माझा निवडणूक जाहीरनामामध्ये पहिलं नगर परिषदेला आर्थिक स्वायत्ता करण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच 5 वर्षात कसल्याही प्रकारचा कर वाढवणार नाही हे आश्वासन दिलो होतो आणि ते प्रामाणिकपणे नगरपालिकेला स्वायत्त केलेला आहे। तुमच्या समोर भव्य 2 कॉम्प्लेक्स आहे, एक नवी आबादीला जाताना एक आणि उमरी रोडला एक कॉम्प्लेक्स। या कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे नगरपालिकेचा उत्पन्न नक्कीच वाढलेला आहे आणि जेवढं पैसा टाकून काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नगरपालिकेला त्याचा उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या अजून 60 वर्ष जेवढी इमारत लाईफ तोपर्यंत नगरपालिकेला उत्पन्न भेटणारच आहे। मी काम केलेले आहे, नगरपालिकेला स्वायत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलो आणि स्वायत्त केलेला आहे। आणि अजून एक ते जागा फॉरेस्टची आणि युनानी हॉस्पिटलची ती जागा सुद्धा नगरपालिकेने घेतलेली आहे। माझ्या कार्यकाळामध्ये पैसे भरून सगळं ऑर्डर वगैरे झालेला आहे। 7/12 मध्ये सुद्धा लागलेला आहे तो। आता नगरपालिकेचं काम होतं तिथं भव्य अशी इमारत बांधून लोकांना दुकानं वगैरे जे काही पाहिजे असेल तिथं द्यायचं, पण प्रशासक राजमध्ये काही शक्य झालं नाही आणि प्रशासकाने त्याच्यावर ध्यान दिलेलं नाही, त्यामुळे ते रखडून तसंच पडलेलं आहे। जर पुढे मला संधी भेटली तर ती जागेवर नक्कीच मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जे काय तिथं करता येईल लोकांच्या सोयीसाठी, नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करू। पण अपक्षच लढवणार आहात की कोणत्या पक्षासोबत मी कोणत्याही पक्षासोबत आजपर्यंत निवडणूक लढवलेली नाही। ही माझी 4थी निवडणूक आहे। 3 निवडणूक मी तसंच लढवलेला आहे अपक्ष, त्यामुळे मी
पुन्हा अपक्षच जनतेसमोर जाणार आहे. मी कामं केलेले आहे. माझ्या कामाच्या जोरावर पुन्हा जनतेसमोर मी मतदान मागण्यासाठी जाणार आहे. पॅनल उभं करणार आहोत का स्वतः नगराध्यक्षासाठीच लढणार? पॅनलचं काही अजून ठरलेलं नाही, कारण सध्या पक्षच एवढे झालेत की त्यांच्याकडे सुद्धा कॅन्डिडेट नाही. काही पक्षाकडे 2, 4, 5 वार्डाचे कॅन्डिडेट आहे. जर मी पॅनल उभा करायचा प्रयत्न केलो तर माझ्याकडे कॅन्डिडेट आहे, पण ते मागचा माझा अनुभव त्याविषयी बरोबर नाही. त्यामुळे पॅनलचं मी काही अजून ठरवलेलं नाही. पण एवढं नक्की सांगतो, नगराध्यक्ष अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. आपण ज्याप्रमाणे सांगितले की आपल्या वक्तव्यामध्ये की सध्या मुख्य शहरामध्ये आणखी राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी मंदिर झालेले, आपल्याला असं वाटते की पुन्हा आपल्याला मॅजिक पॉवर म्हणून लोक किंग म्हणून त्या ठिकाणी फिरत म्हणून आपल्याला असं वाटतं? नक्कीच माझा 5 वर्षाचा कार्यकाळ मागचा, त्या काळामध्ये जनतेचे एवढे कामं केलेले आहेत, वैयक्तिक असो सार्वजनिक असो, भरपूर कामं केलेले आहेत. आणि त्या कामाच्या जोरावर नक्कीच लोक मला निवडून आणतील. आपल्यास कोणी राजकीय पक्षाने ऑफर केली नाही की आमच्या पक्षामध्ये, कारण की आपण 2016 मध्ये अपक्ष या उमेदवार म्हणून निवडून आले होते, लोकनियुक्त होते, तर आपण काम केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या क्रेडिबिलिटीवर आपल्याकडे ऑफर केली असते, तर आपण अशा प्रकारचे काही प्रस्ताव आपल्याकडे आले होते का? विषय समजला नाही. कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्याला ऑफर केली होती का आपल्याकडे पक्षामध्ये येऊन प्रवेश करून त्या ठिकाणी आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी थांबण्यासाठी? आता नाही, मला कोणी ऑफर केलेलं नाही. कोणी ऑफर केले तर आपण जाणार काय त्यांच्यापर्यंत? नाही. मागील काळात ज्या पद्धतीने आपण निवडणूक लढवली आणि आपण अपक्ष म्हणून होतात, पण त्यातच काही 2-2.5 वर्षामध्ये आपण काँग्रेसशी निगडीत म्हणून काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो का अध्यक्ष झाल्यानंतर? 2-2.5 वर्ष नाही, 1.5 वर्षातच काँग्रेस पक्षात गेलो नव्हतो. पण असं झालं, काम करायला पेच निर्माण झाला होता. कारण नगरसेवक 15 काँग्रेसचे आले होते, 1 अपक्ष आणि 1 BSP. त्यामुळे कोणताच ठराव मंजूर होत नव्हता. मी माझ्या मार्गदर्शक जेवढे लोक होते त्यांच्याशी चर्चा केलो. आपल्याला यांना सोबत घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय गावचा विकास होणार नाही. आणि तुम्ही जे निवडून दिलेले आहेत ते विकासाच्या नावावर विकास होईल या उद्देशाने निवडून दिलेला आहे. आणि जर यांना आपण सोबत घेतलो नाही तर विकास होणार नाही. आणि आपला जे विकासासाठी जे मत दिले आपण ते सार्थ होणार नाही. त्यामुळे लोकांनी सांगितले ठीक आहे, काय हरकत नाही, कारण कौन्सिल म्हणजे ठराव पास करायसाठी नगरसेवक पाहिजेच, त्याच्याशिवाय कामं होणार नाहीत. एवढा एक सगळ्यांना समजलं आणि त्यांनी म्हणले काय हरकत नाही, तुम्ही सोबत घ्या आणि कामं करा. ते म्हणल्यावर सोबत त्यांना घेतलो आणि भरपूर कामं गावात झालेले आहेत.